मंडळी, महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अवघ्या काही तासांनी निवडणूक होणार आहे। मतदानासाठी काही तास शिल्लक आहेत आणि काही तासांनी प्रचाराच्या तोफा देखील थंड होणार असल्याचं आपण पाहणार आहोत। मात्र ह्या सगळ्यातच आता ब्रँडिंगचा जो प्रकार आहे तो प्रकाश झोतात येतोय। ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजप आणि शिवसेनेकडून ब्रँडिंग सुरू आहे। पोस्टर वॉर पाहायला मिळतोय। ज्या ज्या ठिकाणी होर्डिंग आहेत त्या त्या ठिकाणी भाजपने आणि शिवसेनेने मोठ्या प्रमाणात होर्डिंगबाजी केल्याचं पाहायला मिळतं। मात्र एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे ठाणे शिवसेनेचे, जे ठाणे दिघे साहेबांचे, जे ठाणे बाळासाहेबांचे, जे ठाणे ठाकरेंचे असे समीकरण बनले होते, त्याच ठाण्यामध्ये आता नमो भारत, नमो ठाणे अशा आशयाचा बॅनर लागल्याचं पाहायला मिळालं। भाजपने ठाणे भाजपमय करायला सुरुवात केली। नमो ठाणे, नमो भारत अशा प्रकारचं आता ब्रँडिंग झाल्यानंतर भाजपने नवीन ब्रँडिंग सुरू केलंय। ठाण्याच्या प्रवेशद्वारातच भाजपचं हे ब्रँडिंग पाहायला मिळते। आपण पाहू शकतो, विकासाची दिसते गती म्हणूनच विश्वासाची भाजपा महायुती अशा प्रकारचे अनेक बॅनर्स आता रस्त्याला भाजपने लावायला सुरुवात केली। पण महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या बॅनर मध्ये कुठेही भाजपा महायुतीत आता भाजपच्या मित्र पक्षांना जागा नाहीये। भाजपचं फक्त कमळ ह्या ठिकाणी आहे, मात्र शिवसेनेचं धनुष्यबाण या बॅनरवरून गायब झालंय। या बॅनरवरती महायुतीमधील असलेल्या घटक पक्षातील शिवसेनेमधील महत्वाचे नेते म्हणजेच माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेब यांचा फोटो देखील नाहीये। फक्त भाजपच्या नेत्यांचा फोटो आणि एका कोपऱ्यात छोट्याशा जागेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही जरा पुढे या। या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की एकनाथ शिंदे यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये बॅनरबाजी केलेला आहे। जगणं झालंय छान कारण धनुष्यबाण, पण ह्या बॅनरवरती आपल्याला बीजेपीच्या नेत्यांचे म्हणजे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे देखील फोटो असल्याचं पाहायला मिळेल। माझ्या लाडक्या भावाला मत धनुष्यबाणाला अशा प्रकारचं ब्रँडिंग या ठिकाणी शिवसेनेकडनं सुरू आहे। मात्र ह्या होर्डिंग वरती आपल्याला बीजेपीच्या नेत्यांचे देखील फोटो पाहायला मिळतात। एकूणच लक्ष देण्याची बाब हीच आहे की बीजेपी शिंदेच्या ठाण्यामध्ये, शिवसेनेच्या ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्वतःचं ब्रँडिंग करतंय। मोठ्या प्रमाणामध्ये भाजपा नमो भारत, नमो ठाणे अशा प्रकारचं ब्रँडिंग करते। हायवेला रस्त्याला मोठ्या प्रमाणात बीजेपीचे होर्डिंग लागलेले आहेत। त्या ठिकाणी कुठेही शिवसेनेचा साधा लोगो नाहीये। शिवसेनेच्या ठाकरेंचा म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो नाही। मात्र एकनाथ शिंदे यांच्या बॅनरवरती आपल्याला एका बाजूला बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे दिसत आहेत, तर दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी, अमित शहा आणि फडणवीस दिसत आहेत। काय एवढी गरज शिवसेनेवरती आली? भाजप मात्र शिवसेनेला कुठेही स्थान देत नाहीये, शिवसेनेच्या नेत्यांना स्थान देत नाहीये। ज्यांचा विचार घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडलेत अशा विचारांच्या बाळासाहेब ठाकरेंना, आनंद दिघेंना भाजप स्थान देत नाहीये। मात्र एकनाथ शिंदे भाजपच्या नेत्यांना का स्थान देत आहेत हाच प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण ह्याच ठाण्यामध्ये भाजपचे आमदार, भाजपचे सरकारमधील असलेले मंत्री गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांचा टांगा पलटी आणि घोडे बेपत्ता करण्याची भाषा करतायत। त्याच ठाण्यामध्ये मात्र एकनाथ शिंदे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना निवडणुकीसाठी आणि मतांसाठी मात्र स्थान देत आहेत। त्यामुळे आता कुठेतरी शिवसेनेचे एकनाथ शिंदे ही झुकती बाजू घेत आहेत का असा प्रश्न देखील निर्माण झालाय। व्हिडिओ जर्नलिस्ट सोहमसह मी सिद्धेश, बित्तम बातमी, ठाणे।